आता आहे ना नवरात्र चालू झालेलं आहे, तर उपासाचं हे छानपैकी घावणे आणि चटणी कशी बनवली पाहूया आपण. तर इथे आहे ना मी 1 वाटी शाबूत तांदूळ आणि 1 वाटी भगर दोन्हीही भिजत टाकले वेगवेगळे, आणि ते छानपैकी भिजले की एकत्र वाटून घ्यायचे आहे मिक्सरच्या पात्रात. हे पहा किती सुंदर असं हे वाटण तयार झालेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करून आहे ना छानपैकी पेस्ट तयार करून घ्यायची. त्याच्यात मीठ ॲड करायचं आहे, छानपैकी ते फेटाळूनसुद्धा घ्यायचं आहे. असं छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी आहे ना माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. ज्या ताईदादांनी फॉलो केलेलं आहे ना त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद. हे पहा पीठ किती सुंदर असं तयार झालेलं आहे. त्याच्यात गरजेनुसार पाणीसुद्धा थोडंसं ॲड करायचं आहे. छानपैकी बॅटर तयार झालेलं आहे. तवा पण इथे गरम झालेला आहे. त्याच्यावर आहे ना आता आपण छानपैकी हे बॅटर पसरून घेणार आहोत. हे पहा किती सुंदर असे हे घावणे तयार होत आहेत, आणि 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. हे पहा किती सुंदरच असं भारीच भन्नाटच झाकण झालेलं आहे ठेवून आपलं. 2 मिनटं पण झालेली आहेत. हे पहा सहज अगदी सोप्या याने निघतात, चिकटत वगैरे अजिबात नाही, मस्तच. पहा अशा छोट्या छोट्या रेसिपी नक्की पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. या पद्धतीने आपण सर्व घावणे बनवून घेतलेले आहे. आणि हो महिलांना उपवास आहे म्हणून सगळ्यांसाठी करायचं ना, आपल्यासाठी काहीच करायचं नाही. चला एक टाईम खायचा असं अजिबात करू नका. स्वतःसाठी ना नेहमी काहीतरी बनवून खात जा. हे पहा आता त्याच्यासोबत आहे ना छानपैकी बटाट्याची चटणी करूया आपण. 2-3 बटाटे इथे उकडून घेतलेले आहे. हिरवी मिरची ना मिक्सरमधून घेतलेली आहे आबडधोबड करून, आणि थोडंसं जास्त तिखटपणा हवा ना म्हणून उभ्या मिरच्यासुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. बटाटे कटिंग करून घेतलेलं आहे. इथे आहे ना कढईसुद्धा छान गरम झालेली आहे. आता थोडंसं त्या मिरच्या आपण परतून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर आहे ना आपण ते मिरची जी वाटण केलेलं आहे ना ते ॲड करणार आहोत. हे पहा किती सुंदरच असं. आणि हो आपण महिला आहे ना सर्वांसाठी करत असतो, तर आपल्यासाठी सुद्धा करा बरं का, कारण आपल्यावरच पूर्ण घर चालू असतं. तुमच्या लक्षात येतं का हो, कधी आपण आजारी पडलो तर सगळं घरच आजारी पडतो. त्यासाठी नेहमी आपले पहिल्यांदा काळजी घेत जा. हे पहा छानपैकी त्याच्यात आहे ना बटाटे ॲड केलेलं आहे, मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे, थोडंसं आहे ना मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे. छान परतून घ्यायचं, आणि थोडंसं दाण्यांचा कूट म्हणजे शेंगदाण्यांचा कूट पण ॲड करायचं आहे, म्हणजे अजूनच छान चवीला लागते. हे पहा भन्नाटच झाली का, हा की नाही. या पद्धतीने आपण बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे. हे पहा घावणे भाजी. असं छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि हो फॉलो करायला विसरू नका.